ही बातमी प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आणि विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ घेणाऱ्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता या योजनेत मोठा बदल होणार आहे आणि काही महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका, कारण एक छोटी चूक तुमचे दरमहा मिळणारे 1500 रुपये कायमचे बंद करू शकते. मित्रांनो, सुरुवातीलाच सर्वात मोठा अपडेट समजून घ्या. सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेची सखोल पडताळणी पूर्ण झाली आहे. म्हणजे आता कोण पात्र आहे आणि कोण अपात्र हे जवळपास निश्चित झालं आहे. आता पुढे काय होणार? फक्त पात्र ठरलेल्या महिलांनाच दर महिन्याला 10 तारखेपूर्वी 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. ज्या महिलांच्या कागदपत्रांमध्ये किंवा KYC मध्ये काही त्रुटी आहेत त्यांना सुधारण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. ही मुदत आहे 30 एप्रिलपर्यंत. म्हणजेच 30 एप्रिल ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. जर या तारखेपर्यंत तुम्ही तुमची KYC पूर्ण केली नाही किंवा चुका दुरुस्त केल्या नाहीत तर मे महिन्यापासून तुमचा लाभ थेट बंद होऊ शकतो. आता तुम्हाला वाटत असेल कोणत्या महिलांना अपात्र ठरवलं जात आहे? चला एक एक करून हे स्पष्ट समजून घेऊया. सर्वात पहिला निकष, जर लाभार्थी महिलेच्या नावावर किंवा तिच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकते. दुसरा महत्त्वाचा निकष, ज्या महिला आधीच केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर वैयक्तिक योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळले जाऊ शकते. तिसरा निकष, वय मर्यादा. 21 वर्षांखालील आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा निकष, KYC. ज्या महिलांनी अजूनही KYC पूर्ण केलेली नाही त्या महिलांचा लाभ थेट बंद होऊ शकतो. आणि पाचवा निकष, उत्पन्न मर्यादा. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या महिलाही अपात्र ठरणार आहेत. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की आपलं नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं? हे सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करता येतं. तुम्हाला ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तिथे अर्जदार लॉग इन हा पर्याय दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. लॉग इन केल्यानंतर लाभार्थी यादी किंवा अर्जाची स्थिती हा पर्याय निवडायचा. त्यानंतर आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकला की लगेच तुमचं नाव यादीत आहे की नाही हे समजेल. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर एक क्षणही वाया घालवू नका. ताबडतोब तुमचं KYC तपासा. काही त्रुटी असतील तर त्या लगेच दुरुस्त करा, कारण 30 एप्रिल नंतर कोणतीही मुदतवाढ मिळेलच याची खात्री नाही. आणि एकदा का तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं तर पुन्हा लाभ मिळवणं खूप कठीण होऊ शकतं.